यानंतर बातमी आहे औरंगाबादमधली। औरंगाबाद येथे आज बहुजन क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले। औरंगाबादच्या क्रांती चौकातून थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल। अॅट्रॉसिटी कायदा अधिक करा, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नका आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्या अशा प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन आमखास मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे। यानंतर थेट जाऊयात औरंगाबादला। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय चित्र पाहायला मिळतंय? दीपक, सध्या मोर्चास्थळी आहे। मी सध्या आत्ताची चित्र दाखवू शकतो। इथे मोठ्या प्रमाणावरती बहुजन समाज एकत्र येताना पाहायला मिळतो आहे आणि या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळेल असं आता तरी पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणावरती इथे लोक एकत्र झालेले आहेत। क्रांती चौकचा हा परिसर आहे। इथून 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार होती, मात्र अजून 1 तासाभरात मोर्चा निघेल असं सध्याचं चित्र आहे। आणि या सगळा मोर्चा जो आहे तो क्रांती चौक, पैठण गेट, निराला बाजार, त्यानंतर सीपी ऑफिस आणि त्यानंतर आंबेडकर पुतळा जो आहे तिथे आंबेडकरांना अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर हाची जी मोर्चाची सांगता जी आहे ती आमखास मैदानावरती होईल। तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल। ज्या मुली निवेदन देणार आहेत त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊयात की आजच्या मोर्चाच्या नेमक्या मागण्या काय आहेत। काय सांगाल, आजची पहिली मागणी काय आहे? पहली मांगनी है कि मेरा नाम शेख शाहीन है। सबको मेरा पहले सलाम, अस्सलाम वालेकुम, जय भीम जय भीम। मैं ये लड़ाई किसी के अपक्ष नेता या किसी सरकार को गिराने के लिए या किसी को हक इसके लिए नहीं लड़ रही हूँ। बस ये लड़ाई हम सबका हक मिले, बस दलित मुसलमानों को अपना हक मिलना चाहिए, आरक्षण मिलना चाहिए और एट्रोसिटी कायदा बंद नहीं, ना ही उसमें चेंजेस, बल्कि उसको और कड़क करने की मांगने के लिए बस यहाँ पे सबका साथ की सपोर्ट के लिए और इसको ज्यादा से ज्यादा सपोर्ट मिले, बस उसकी मागणी है मेरी। बस काय मागणी आहे तुमच्या खास करून? ही एक मागणी सांगितली, दुसरी कुठली मागणी सांगणार? आमची महत्वाची मागणी आहे अॅट्रॉसिटी ऍक्टची, जो अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये बदल न व्हावा आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट हा कठोरात कठोर करण्यात यावा, ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे। आणि त्या मागण्याला जोडूनही काही मागण्या आहेत ज्या मुस्लिम आरक्षणाच्या, ओबीसी आरक्षणाच्या। काय सांगते? जय भीम, माझे नाव सविता हिवाळे। मला एक मागणी जी आहे निवेदनामध्ये ती अजून एक अशी आहे, कोपर्डी प्रकरणात जे झालेलं आहे, जे हत्याकांड झालेलं आहे, त्या आरोपींना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये व्हावी आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अधिकाधिक कडक करण्यामध्ये यशस्वीता आणावी आणि हा मोर्चा यशस्वी करण्यात यावा। सर्वांना माझा आधी जय भीम। मी भटक्या जमाती आणि ओबीसीचे जे कास्टचे जे लोक आहेत त्यांना आरक्षण मिळणे आवश्यक आहे, कारण की दलित समाजाला जरी आरक्षण असले तरी ओबीसी आणि भटक्या समाज हा खूप म्हणजे अत्याचार त्यांच्यावर होत आहे आणि त्यांना आरक्षणाची फार आवश्यकता आहे। म्हणून माझा सरकारला हा ठाम निश्चय आहे किंवा आमचा हा हक्क तुम्ही आम्हाला द्या, हीच आमची मागणी आहे, हीच आमची मागणी आहे। नावाप्रमाणेच बहुजन समाज एकत्र झालेला आहे आणि या बहुजन समाजाच्या आरक्षणासाठी मी ही मागणी करते सरकारला सर्वांतर्फे की जे आरक्षण आम्हाला पाहिजे त्यासाठी आम्ही सगळे एकत्र झालोय। त्याचबरोबर भटक्या विमुक्त जाती, कैकाडी किंवा ज्या काही आदिवासी जमाती आहेत ह्यांना देखील आरक्षण देण्यात यावं, ही माझी मागणी आहे सरकारला। दीपक, या सगळ्या मागण्या आहेत आणि आपण आता पाहू शकतो की क्रांती चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र आलेले आहेत आणि हा जो मोर्चा आहे तो थोड्या वेळात इथून निघेल आणि या मोर्चाचा शेवट जो आहे तो एक आमखास मैदान आहे तिथे सगळे एकत्र येतील आणि या सगळ्या ज्या मुली आपल्याशी बोलल्या त्या मागण्यांचं निवेदन जे आहे ते समाजाला वाचून दाखवतील, जिल्हाधिकाऱ्याला त्या निवेदन देतील आणि त्यानंतर या मोर्चाची सांगता होईल। आता क्रांती चौकात 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार होती, मात्र आणखीन तासभर हा मोर्चा तासाभरानंतर सुरू होईल आणि मोठ्या प्रमाणावरती इथे लोक एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात। दीपक, नक्कीच कृष्णा, तू या सगळ्या संदर्भात ज्या घडामोडी घडतात त्यावर नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।